आणि उज्जैनहून आणलाय. तिथे ना श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन. सनम सरदार म्हण, सनम सरदार. बट सेलिब्रेशन इतकं तगडं होणार आहे मित्र. खबर दाखव कोणचं. आता जाणार आहेत ह्याने शाळेला आणि टिफिन घालून घेत आहे. अँड भाऊ पण जात आहे आणि मम्मी यांच्यासाठी करत आहे डोसा. तो भाई एक्सपेंसिव. हाँ सो भाई बहन तो चले गए, मतलब बहीण भाऊ तर चालू गेलेली आहे शाळेला आणि ती आता थोड्या वेळातच येईल. भाऊ म्हणजे 2 वाजता येईल अँड बहीण तिला 4 वाजता. बट पाहू शकता मी आता आंघोळ करून आता रेडी झालेला आहो. मित्रांनो मम्मी म्हणत होती की ते कलर किती बकवास मारलाय. ते खिडकीला जे रिंगण आहेत ना ते ग्रेव्हीमध्ये त्याला ऑरेंज मारायचं होतं, पण मी म्हणलं ते लाईट कलर आहे ते चांगलं दिसते. मम्मी जेवायला काय केले? जेवायला देवाचे पाय पडून मग करून दे. डोसा केलीस? हो. देवाचे पाया पडून करून दे. फायनली मित्रांनो आता मी जेवत आहे आणि मम्मी मला डोसा घालून देत आहे. सो फायनली गाईज भाऊ आलेला आहे, पाहू शकता. आहेत बघा झोपला आणि डायरेक्ट येऊन झोपला आहे आता घरी. कारण आता बघा पाहू शकता की आता 3 वाजले दुपारचे. आणि मला बहिणीला बी आणायला जायचं आहे. काय म्हणला? बाईकला गेला ना, बिल्लीला आणायला गेला हो. डोसा पण चांगलं म्हण. बिल्लीला आणायला गेला तर कुल्फी घेऊन येतो. कुल्फी? आता बहिणीला जेव्हा आणतो ना मी तेव्हा यायला कुल्फी आणायचं म्हणून लागला होता आणि मार्केटमधून जाऊन आता जसं बहिणीला जेव्हा आणते ना जाऊन. तू ये ना, चल ना आपण दोघं जाऊ आणायला. फिरून बी होता कुठं गार्डनमध्ये आहे ना गार्डन, त्या तळ्याकडे जाऊन येता. तर फायनली मित्रांनो आता चाललो मी माझ्या बहिणीला आणायला आणि भाऊ पण खाली थांबलेला आहे, त्यांना गाडी घेऊन थांबलेला आहे. त्याला जाऊ होता पटकन. मम्मी बिल्लीला आणाय चालू केलं. आणि सो भाऊ पण थांबलेला आहे. आता चला जाऊ तर फास्ट. आणि मित्रांनो पाहू शकता की आमच्या इथे शिवाजी पुतळ्याचं आगमन करणार आहोत आणि ते बी काढणार आहोत. बट इथं सगळं आणून ठेवलेलं आहे, पाहू शकता. बॉक्स, लाईटिंग, फिटिंग सगळं सेटअप करून हे सगळं काढणार आहोत आणि ते बी काढण्याचा व्हिडिओ बी तुम्हाला पाठवलं आणि दाखवल. बट आता काही नाही. बट सेलिब्रेशन इतकं तगडं होणार आहे मित्रांनो, सांगू नका. इथे कसं फर्लिंग सगळं आणून ठेवलेलं आहे. अँड सो माझा भाऊ दुकानावरून काहीतरी घेतोय आणि गाडी तशी चालू करून ठेवलाय. बट आपण बसूता आणि याला आम्हापाशी सोडून मग बिल्लीला आणायचा होता. सो फायनली मित्रांनो याला तर मी आजीपाशी सोडलं. फायनली मित्रांनो मी माझ्या बहिणीला घेतलेला आहे, पाहू शकता. आता घराकडे चालू, घराकडे गेल्याच्या नंतर भेटू. आता घराकडे पोहोचलेले. आता चला वर जाऊता. अँड सो मम्मी बी वरच आहे, छतावर काम करत आहे ना, तर कोणी नाही. सो बघू शकता मित्रांनो पोहोचलेले आपण घरला. काय करायली ग? फोन बघायला. काय बघालीस? काही पण नाही, उगा कवर दाखव फोनचं. माझ्या फोनचं कवर आहे मित्रांनो, पाहू शकता. आणि तिनं त्या फोनला लावले सॅमसंगच्या, त्यात सिम कार्डच नाही, उगा बघायचं. नथिंग. सो फायनली गाईज मी चालू आहे आता आम्हाकडे, कारण माझं नेट खतम झालेलं आहे. तिकडे जाऊन आपला व्हिडिओ आहे ना पाठवायचा आहे, टाकायचा आहे. हो भाई साहब किती आवाज करायला गाडी आहे. फायनली मित्रांनो पोहोचलेले आहो आपण अम्माच्या घरी. अम्मा काय करत आहे बघा, काम करत आहे. सो भाऊ इथं झोपलेला आहे. सो फायनली बघू शकता मित्रांनो आता आले आम्ही शेताकडे, कारण वासराला चारा घेण्यासाठी. आणि इथं पाहू शकता, अरे बापरे चढणं अवघड आहे, इथून पडणं पण अवघड आहे. अँड पाहू शकता कुठून आलो बघा, कुठून असल्या इथून. ओय भाई साहब डोक्याला लागलं मित्रांनो, डोक्याला लागलं भाई साहब. ओय आहे का चारा? अरे काहीतरी आणायचं होतंस की? वासासाठी चारा जमा करतोय. अँड मला तर हे लागतो तर आता काट्याचे बाबळीचे आहेत तर डोक्यातच लागतो, कारण टोपी आहे ना, टोपीमुळे वाचलो. सो भाई साहब फायनली तिथे चारा आणून टाकलेला आहे, बघू शकता. वासराला सीधा घरी डायरेक्ट आणून. की तुम्हाला सांगलो होतो की मी जर आमच्या शेतात आंबे उगले होते आणि तुम्हाला आंबे आहेत तुम्हाला दाखवतो. आमच्या झाडालाच आहेत हे, पाहू शकता. किती लय बघा, हे बघा. सो दाखवतो थांबा तुम्हाला. हे बघा. ओ भाई साहब हे बघा ह्याला किती लागले ते बघा आंबे. आणि भाऊ तिथं तोडतो इंगा ते बघा. ओम आता 1 2 3 4 फेकल ते मी जमा करून घेईल. अरे इथंच दिसतोय मग मित्रांनो, बघा. हे भावानं म्हणजे एक फेकलेला आहे, बघू शकता मित्रांनो. किती चीक निघाले याच्यातून, फोल्ड्या किती निघले चीक बघा. बघू शकता की इतके आंबे आणलेले आहो आम्ही.
मित्रांनो आता आपण बघू ता आपल्या हौदामध्ये माश्या इथं आम्ही टाकलेले आहेत ते 6-7 महिन्या पहिले. अँड आता बघत आहे मी आता बॅटरी ना, तर बघू तर चला. तो इथे आहे इथे आहेत इथे. आणि फायनली मित्रांनो बघू शकता, हे पाहू शकता, हे पाहू शकता मित्रांनो. अँड खाली गेलेत, तिकडे गेलेत. किती आहेत पाहू शकता मित्रांनो. बघा किती आहेत बघा बाबा. फायनली ठेवून टाकूता, लय झालं बघणं. अँड इथं बघा आजी नातू. फायनली आमचा मामा बी आलेला आहे म्हशी चरवून. कोणत्या शेतात बसला होता मामा म्हशी चरवत? हां कुठे होता? अँड आमची आम्मा मित्रांनो बघू शकतो की आता तयारी चालू होत आहे. अँड उद्या तयारी आहे, पुतळ्यावरचा कपडा काढणार आहे आता. फायनली मित्रांनो आमचा भाऊ गेलता उज्जैनला आणि उज्जैनहून आणला आहे. हे पाहू शकता, एकदम असं वाटते की खरंच आता एक लाईव्ह आपलं चालू आहे. तर दर्शन घेऊ शकता आपण. उज्जैनमधलं आहे उज्जैन. तर लिहिते ना श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन. ओ भाई साहब. सो भाऊ आणि मी इथं बसलेला आहे. सो आणि एक आहे पाहू शकता. अँड आता याची लाईटिंग लावायची. लाईटिंग इथं लाईटिंगचं आहे. वाव का भारी दिसाले. हे लाईटा जळल्यावानी वाटलं. लाईव्ह दर्शन लेलो गाईज. लाईव्ह दर्शन लेलो गाईज. आता आले आजीकडे पाहू शकता. अँड का आले इन केलं म्हणजे मित्रांनो कसं इन करत होतं ना, ते चांगलं दिसत नव्हतं, मी त्याला मारत होतो. आणि आता करत नाही, आता शान झाले एकदम ना तू. काय म्हणते की आजी मित्रांनो काय कळत नाही. मित्रांनो याला पाजी बनवलेला आहे इथं पाहू शकता. बघ रे इकडे बघ. पाजी सनम सरदार म्हण. सनम सरदार पाजी ने सनम सरदार म्हणत नाही, याला बोलताच आहे ना पटापट. आणि काय बोलत होती तिचे? शेळीची बोलत होती. शेळा तेन बकऱ्यांचं बोलत होती. आम्हा काय तर सांग ती मला कसं करू लागली. टकलं झालं तर माझं कोणतं तर गाणं म्हणू लागली दिसू है ना. हां कोणतं गाणं? कितनी अंडी 4 ग्राम पानी चाय पीने वाला बेशराम. ग्राम याला काय चाय झालं? पीने वाला बेशराम. ओय पाजी. फायनली मित्रांनो आलेले आहो आपण घरला. अँड पाहू शकता आबी बी आलेला आहे. आणि आताच आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. अँड आबी आता माझ्यासोबत झोपणार आहे. आबी आणि मी झोपणार आहोत दोघं बी बाहेर. कारण हे रोज मुततोय ना, रोज मुतल्यामुळे मम्मी म्हणत होती की बाहेर घेऊन झोप. बट आता बाहेर घेऊन झोपतोय ना.